मम्मा हा हे बघ. नको उघडू, त्यात काहीच नसतंय, मोकळंच असतंय. बघायचं आधीच तुला मला कसं त्या मिळालं. पहिल्यापासूनच माहिती ना, आज काय नवीन आहे काय? मला आधीच माहिती. हा बघ, मला माहिती आहे. हे बघ म्हणजे भरून न्यायला आले ग, भरून न्यायला. त्याच्यामुळेच केलंय हे. काय भाकरी केल्यात त्या हे अजून करते. तिथं ते चवळीच्या शेंगा केल्यात आहे. भाजी कशाची केली? भाजी चवळीच्या शेंगा केल्यात आहे. अगं ठेसा बिसा करायचा ना करते ना बाई, आता भाकरी झाली तवा मोकळा झाल्यावर. आणि आणखीन जरा आणलं होतं वांग्याची भिंग्याची भाजी आणखी. अगं तसल्या हेवडाल्या लांबक्या 30 रुपये पावशेरच्या मिरच्या आणल्या. हा मग त्या तळायच्या ना तसल्या मिरच्या. त्या तसल्या मिरच्या लय महाग आहेत आणि त्या पुन्हा बारक्या मिरच्या तळायच्या आणल्या. बारक्या आणि मोठ्या मिळून मिक्स करून तळ लय भारी लागत त्या. मग त्यात मिरच्या आणल्या. म्हणून मी बी काय केलं, तो लय मोठा रविवारी बाजार आणला होता म्हणून मी बी लय मोठे डबे आणले. तर इकडं बघ, ह्या डब्यामध्ये भाकरी नाही, भाकरी चिरगुटात. ह्या डब्यामध्ये ती कशाची चवळीची भाजी, ह्या डब्यामध्ये मिरच्या आणि ह्या डब्यामध्ये तूप आणि खालच्या डब्यामध्ये ठेसा आणि भाकरी धडप्यामध्ये. सगळे डबे भरून नेते. मला माहितीच आहे. तू म्हणणार आहे का एखादी बार तुला भरून आणते म्हणून. बरं जाऊन दे, ते पंचमीला का येते सांग. पंचमीला जरी आमच्यासाठी काय आणलं गावातून काय केलं, मग मला साडी घ्यावं लागेल ना. आमचं कर्तव्य, आम्ही करतो. तुला तुझ्या बापाला न्यायला लावते. आता सोमवारी भावाची उपास इथं आणि पंचमीला कवायची सांग. पंचमी कवाय? पंचमी सोमवारी उपास म्हणले मंगळवार. शुक्रवार आहे म्हणजे शनिवार रविवार. मग मी रविवारी येते ना. रविवारी येते का? कवा लावायचं तुला? मग मला पंचमीला साडी घे ना. मग आता पंचमीला साडी तर घ्यावाच लागेल ना बाई. तू साडी नको घेऊ, तू काय कर, मला पैसे दे 10,000. मग मी माझी घेते साडी. 10,000ची साडी असते का ग कुठं बाई? मग पंचमीला काय धोका खेळायला 10,000ची साडी घालून जाऊ? तुला लय भारी भारी घ्यावं वाटतं ग. मला नाही एखादी बार घ्यायचं कळत. मग तू वाट आता पंचमीला आईकडे जावं लागतं ना आईकडे ग. जावं लागतं. मग मी बी तुमच्या इकडे एखादी बार येत असते. ढवळं जेवण घेऊन आले तर मला 100 रुपयाची साडी घेतली ग तुम्ही. आणि तुला 2,500ची साडी घेतली. लग्नला 2,500चा ड्रेस घेतला आणि मला तुम्ही साडी केवढ्याची घेतली? मी 500 रुपयाहून गेलते का? लोकाला इतका हलकं समजून आहे ते तू. जाऊ दे, मी तुला 500 रुपयाची साडी तरी जाऊ दे, मी तुला काय करते 550ची घेते आता. तुला 2,500ची घेतली. तुझ्या सासूला येवला पैठणी घेतली. तुझ्या जावाला घेतली. तुमच्या सगळ्या माणसाला घेतली. मला तुम्ही 100 रुपयाची साडी हवाली करून दिली नाही का? आणि तुला आता पंचमीला 10,000ची साडी होईल. बरं आता घ्यायचा कसा नाद आहे ग तुम्हाला? बरं आता झालं आता पंचमी. तुझी आशाच नाही मला काय करशील म्हणून. आता पंचमी तर बघू ना. पंचमीला 10,000ची असते का? मग कोणाला विचारायला? बरं जाऊ दे, 10ची नग 9.5ची घे. 9.5 म्हणजे काय 500 कट केलीस होय? 10,500ची साडी असते का पंचमीला? 9.5 म्हणा. बरं लय थंडायचंच नग 9.5 नग 10 बी नग. काय कर 9,250ची घे फक्त. आता ते तुझं तुलाच कळत आहे बघ. लोकांकडून घ्यायचं म्हणलं की उगा लांब लचक अशी जीभ लांब व्हायची. स्वतःला घ्यायचं म्हणलं की काय जमत नाही. स्वतःला म्हणलं की 190 रुपयाचं. बरं जाऊ दे, मग काय कर म्हणलं की ते आता साडीचा आपण पुन्हा बघू. मी पहिले डबा भरते. डबा आता हे होते ना सगळं. मिरच्या तळायच्या राहिल्यात ना तेवढ्या. भाकरी किती न्यायच्यात आहेत? भाकरी 7-8 न्यावं लागतात ना. आता 2 7-8 भाकरी. आता मला 2, त्यांना 2 झाले 4. रात्री त्यांना 2 मला 2 4 म्हणजे 8. तुला मी म्हणलं होतं मला रानातले काम आले तर मला गावातून एखादी बार डबा करून घेत जा. बरं जाऊ दे, काय कर तू कर स्वयंपाक. तर मी बाहेर बसते, इथं लय गरम होते. आता ते मिरच्याचा लसूण बिसून चोळायचा कळत नाही का तुला? बरं लसूण थांब. लसूण चोळावा, त्या मिरच्या धुवून घ्यावा, त्याला चिरून घ्यावा. बरं